तुम्ही पाहू शकता जवळजवळ शूटही झालेला आहे. तोंडाला पूर्ण कलर लागला होता आणि तो कलर मी वॉश करून घेतलेला आहे. तरी सुद्धा हा मेकअप. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? तर तुम्ही माझा अवतार बघूच शकता. मी करणार आहे आज होळीचा शूट. तुम्हाला माहीत आहे जसं की होळी जवळ आलेली आहे, त्याच्यामुळे मला शूट करायचं आहे. आणि एक रील क्रिएटर म्हणून बनतंच की थोडेफार व्हिडिओज काढणं वगैरे. तर त्यासाठी मला शूट करायचं आहे. गुरुवार असल्यामुळे मी आज घरी पण येतं, म्हटलं आपण उरकून घेऊया शूट. आणि त्याच्यासाठी मला करायचा आहे मेकअप. तर हा मेकअप मी अगदी कमीत कमी प्रोडक्टमध्ये करणार आहे. कमीत कमी प्रोडक्टमध्ये छान असा मेकअप कसा होईल, हे सगळे डाग वगैरे हाईट्स होणार आहे. तर हे सगळं मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे. त्याच्यासाठी व्हिडिओ पूर्ण पाहायला विसरू नका, कारण मी प्रत्येक प्रोडक्टचं तुम्हाला डिटेलही देणार आहे. कोणत्या प्रोडक्ट कोणत्या स्किनवर कसा यूज करायचा आणि स्टेप बाय स्टेप अगदी कमी प्रोडक्टमध्ये तुम्ही बजेट फ्रेंडली प्रोडक्टमध्ये कसा घरी मेकअप करू शकता. तर हे व्हिडिओमध्ये तुम्हाला शिकायला भेटणार आहे. तर हे बघण्यासाठी पूर्ण व्हिडिओ एंडपर्यंत नक्की पहा. तर चला वेळ न घालवता आपण मेकअपला स्टार्ट करूया. चला तर वेळ न घालवता मेकअपला स्टार्ट करूया. सगळ्यात पहिल्यांदा मी माझा फेस क्लीन करून घेते. कोणताही मेकअप करताना तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा फेस क्लीन करून घ्यायचा आहे. इथं मी डॉक्टर रशीलचं वेब टिश्यू वापरलेला आहे, जे की ओनली 49 रुपीजला आहे. कोणीही घेऊ शकतो अगदी बजेटमध्ये. आणि त्याच्यामध्ये खूप वाईप्स असतात, जवळजवळ 20-25 वाईप्स असतात. तुम्ही महिनाभर मेकअप केला ना रोज एक, तरी ते महिनाभर जाईल. पूर्ण व्यवस्थितरित्या आपल्याला फेस क्लीन करून घ्यायचं आहे. तुमच्याकडं नसेल एनी टाईम, समजा वेब टिश्यू संपला, तर त्या दरम्यान तुम्ही फेस अगदी फेस वॉशनी क्लीन वॉश करून घ्यायचा आहे. जे पण फेस वॉश तुमच्याकडं असेल त्याने तुम्ही फेस वॉशनी क्लीन करून घ्यायचं आहे. तर बघा, आता मी इथं नाही कोणतं मॉइश्चरायझर यूज करते, नाही कोणतं टोनर यूज करते, नाही कोणतं सिरम. डायरेक्ट मी फेस क्लीन केल्यानंतर प्रायमर यूज करत आहे. जे की आहे इनसाईटचं, जे 3-in-1 प्रायमर आहे. प्राईम, प्रोटेक्ट, मॉइश्चरायझर, लॉंग लास्टिंग, ऑइल फ्री. ह्याच्यामध्ये 30 ml प्रॉडक्ट येतं आणि हे फक्त 240 रुपीजचं आहे. अगदी बजेट फ्रेंडली, कोणीही घेऊ शकतं आणि 24 hour लॉंग लास्टिंग राहणारं हे प्रोडक्ट आहे. तर आपण हे फेसवर आपल्या अप्लाय करायचं. तर अप्लाय कुठं करायचं? जिथं आपलं म्हणजे घाम येण्याची शक्यता असते. आता नोजच्या कॉर्नरला आपल्याला घाम येतो, फोरहेडला घाम येतो, म्हणजे जिथं जिथं मेकअप फुटण्याची शक्यता आहे, आता तोच हात स्प्रेड करून घ्यायचा. म्हणजे सगळीकडे ते प्रोडक्ट स्प्रेड करून घ्यायचं. त्यानंतर मी स्विस ब्युटीचं कन्सिलर वापरत आहे, ज्याचा शेड आहे 01 वम. हा खूप माझा फेवरेट म्हणजे प्रोडक्ट आहे स्विस ब्युटीचं, कारण ह्याचं टेक्स्चर आहे ना अगदी स्मूथ आहे. बघा, जिथे डाग आहे फक्त तिथे लावायचं आहे, जास्त नाही यूज करायचं. थोडं थोडं लावलं तरी सुद्धा खूप छान रिझल्ट आहे याचा. बघू शकता. पल्लू पंखा बंद कर जरा. त्याच्यानंतर व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आहे अगदी हलक्या हाताने. ब्लेंडर थोडंसं ओलं करून घ्यायचं आहे, व्यवस्थित पूर्ण ओलं करून त्याला पिळून घ्यायचं आहे असं घट्ट, आणि मगच आपल्याला प्रोडक्ट डॅब डॅब करायचं आहे. बघा, कन्सिलर लावल्यावर बऱ्यापैकी आपले डाग जे आहेत ते हाईट झालेले आहेत. कन्सिलरची प्राईस काहीतरी 300 का 350च्या आसपास होती, पण ते कन्सिलर खूप छान आहे. तुम्ही तुमच्या शेडनुसार घेऊ शकता, कारण ते लॉंग लास्टिंग राहतं आणि पूर्ण डाग हाईट करतं. तर त्याच्यानंतर मी चार्मेसी मिलानोचं फाउंडेशन यूज करते. कोणती तरी गाडी आलेली आणि त्याचा खूप जास्त आवाज येत होता, त्याच्यामुळे मी व्हिडिओ बंद केला. आता मी चार्मेसी मिलानोचं फाउंडेशन घेतलं आहे. फक्त एक टिपका घेतला आहे, तुम्ही बघू शकता. त्याला आपण पहिला बोटाने पूर्ण स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि मग व्यवस्थित खूपच सुंदर हाताने हळूहळू डॅप करायचं आहे. त्याचा शेड नंबर, एक मिनिट, त्याचा शेड नंबर आहे 04. हा माझा शेडचा आहे. तुमचा जो शेड असेल त्या हिशोबाने तुम्ही फाउंडेशन घ्या. फाउंडेशन होटाला लागलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. उलट लिपस्टिक लावताना लिपस्टिक छान बसते होटावर. तुम्ही बघू शकता, ही साईड आणि ही साईड
ही माझी नॅचरल आहे. पण ही सुद्धा जे मी फाउंडेशन लावलं आहे ना, असं जास्त फ्लोली वाटत नाही, म्हणजे जास्त वाईट वाटत नाही किंवा जास्त डार्क वाटत नाही आहे. अगदी माझ्या स्किनला मॅच झालं आहे. खूप जास्त पांढरं पांढरं असं नाही झालं आहे मेकअप, आणि पांढरा नाहीच झाला पाहिजे. तुमचा जो स्किन टोन आहे ना, त्याच हिशोबाने मेकअप झाला पाहिजे. तुम्ही बघू शकता मी पूर्ण फाउंडेशन डॅब डॅब करून लावून घेतलेलं आहे. आता मी इनसाईडचं बनाना लूज पावडर वापरते, जे माझ्या शेडचं आहे. तुमच्या शेडनुसार तुम्ही पावडर घेऊ शकता, आणि खूप म्हणजे खूप बजेट फ्रेंडली प्राईजमध्ये आहे, काहीतरी 200 रुपयाचं. आणि हा तुम्हाला भरपूर कितीही टाईम तुम्ही यूज करू शकता. आणि हे पावडर मी ब्रशनी लावत आहे. ब्रश कधी पण एका ठिकाणी नाही ठेवायचा, व्यवस्थितपणे डॅब डॅब सगळीकडं पसरवायचं. तो थोडा जरी पावडर तुम्ही घेतला तरीसुद्धा तो सगळीकडं पसरून जातो. तुम्ही डेली यूजसाठी तुम्हाला जर मेकअप करायचा आहे ना, तर तुम्ही अगदी 1000 ते 2000च्या आत प्रोडक्ट घेऊन तुम्ही कितीही दिवस कंटिन्यू पाहिजे ते, म्हणजे पाहिजे तेवढा मेकअप तुम्ही करू शकता. पण पद्धत व्यवस्थित यूज करा, स्टेप बाय स्टेप. व्हिडिओज पूर्ण पाहत जावा, त्याच्यामुळे तुम्हाला माहिती भेटते कोणतं प्रोडक्ट कसं काय यूज करायचं. आता सगळ्यात पहिल्यांदा बेस लॉक करून झाल्याच्या नंतर मी आयब्रो माझी फिनिशिंग करून घेते आयब्रोला. त्याच्यासाठी मी आय शॅडो मॅजिक बल्सून, हे काहीतरी, हे ब्रँड वगैरे काही नाही आहे, हे मी मिशोवरनं मागवलेलं, पण काम चलाव असं प्रोडक्ट आहे. पल्लू नेमकं मी माझा आरसा विसरली यार पार्लरवर. मी माझा आरसा पार्लरवर विसरले. छोटा आरसा माझ्याकडं हाय नाही, त्याच्यामुळं आता मला मोबाईलमधूनच. आता ही आयब्रो बघा आणि ही आयब्रो बघा, फरक आहे का नाही. आयब्रो फिलअप करून झालेली आहे. आता मी तर स्विस ब्युटीचं ब्लशर जे आहे, तेच ज्याचा शेड आहे 06 सॉफ्ट न्यूड म्हणून, तो शेड मी माझ्या डोळ्यांना सुद्धा लावणार आहे, आणि तोच मी ब्लशर यूज करणार आहे. पहिल्यांदा मी डोळ्यांना लावून घेते. बघा लगेच चेंज झालं का नाही डोळ्यांमध्ये. नेमकी लाईट गेलेली आहे गुरुवार असल्यामुळं, तर आता आपण डोळ्यांना आयलायनर लावून घेऊ. तर आयलायनरच्या ऐवजी मी इथं मॅट लिप पेन्सिल आहे ही ॲक्च्युली, पण मी ही डोळ्यांना यूज करणार आहे. तुम्ही बघा लावल्यावर कशी दिसते, तुम्ही सुद्धा यूज करू शकता. ह्याचा शेड आहे पर्पल, डार्क पर्पल, 012 नंबरचा शेड आहे. तुम्ही बघू शकता किती छान दिसतोय. आता हेच आपण दुसऱ्या डोळ्याला लावून घेऊ. लायनर लावून घेतलेला आहे, म्हणजेच की लिप लायनर डोळ्यांना मी एक लायनर म्हणून लावलेला आहे. त्याच्यावर तुम्ही पुन्हा हा शेड डोळ्यांना स्मच करायचा आहे त्या आयलायनरवर सॉरी. तर हा स्मच केल्याने काय होतं की तुमचं जे आयलायनर आहे ते पसरत नाही. जर जेल लिक्विड आयलायनर असेल जेल बेसमध्ये, तर ते पसरण्याचे चान्सेस असतात. त्याच्यामुळं जर असा तुम्ही तो जेल लिक्विड आयलायनर लॉक केला, तुम्ही बघू शकता आयलायनर लावून रेडी आहे, आणि किती छान वाटत आहे. डोळ्याचा मेकअप मी का कमी ठेवते, कारण मला लिपस्टिक डार्क लावायची, त्याच्यामुळे. आता मी ब्लशर लावून घेते. ब्लशर लावताना कधी पण हसायचं,
म्हणजे ब्लशर व्यवस्थित लागला जातो. थोडासा आजूबाजूचा आवाज येत असेल तुम्हाला, कारण मागं कन्स्ट्रक्शनची कामं चालू आहेत. आता मी लिपस्टिक लावत आहे, जी की आहे पारुल गर्गची. पारुल गर्गला तर तुम्ही ओळखत असाल, खूप एकदम म्हणजे मोठ्या मेकअप आर्टिस्ट आहेत त्या चांगल्या. तर त्यांची मी लिपस्टिक मागवली होती नायकावरून. ह्याची प्राईस थोडी जास्त आहे. ही एक लिपस्टिक तुम्हाला 500 ते 600च्या अंडरमध्ये येऊन जाईल. अंडरमध्ये नाही, 500 ते 600पर्यंतच आहे. तर ही खूप डार्क आहे आणि मी आता लिपस्टिकच लावणार आहे. सॉरी, मी व्हिडिओ बंद केला होता, कारण लिपस्टिक हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे मेकअपमधला. आणि माझ्याकडे छोटा मिरर नसल्यामुळं मला आतमध्ये बेडरूममध्ये जाऊन मोठ्या मिररमध्ये बघून लिपस्टिक लावावी लागली, कारण ही परफेक्ट वेमध्ये यायला पाहिजे. तुम्ही बघू शकता. आता आपण यूज करायचं आहे. आता ह्या मेकअपवर आहे ना, मी मेकअप फिक्सर पण यूज केलेला नाही आहे. तर मला आता शूटला जवळजवळ 2-1 तास तरी लागणार आहे आणि तो शूट मी उन्हामध्ये करणार आहे. तर बिना मेकअप फिक्सरचा सुद्धा हा मेकअप किती लॉंग लास्टिंग राहतोय हा सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे शूट झाल्याच्या नंतर. आणि राहतोच, तुम्ही जर स्टेप बाय स्टेप व्यवस्थितरित्या प्रोडक्ट फॉलो केले तर तुम्ही मेकअप फिक्सर जरी यूज केला नाही तरीसुद्धा तुमचा मेकअप अगदी लॉंग लास्टिंग राहतो. तर फायनली माझा मेकअप झालेला आहे. मी टिकली लावून घेतलेली आहे. आता मी ज्वेलरी वगैरे घालेल, पण हा तुम्ही मेकअप बघू शकता बिफोर अँड आफ्टर. तुम्हाला वाटतंय का कुठंतरी की माझा मेकअप वेगळा आहे, म्हणजे व्हाईट झाला आहे का, ब्लॅक झाला आहे, डार्क झाला आहे? अगदी परफेक्ट आहे बघा. तर आता मी पूर्ण रेडी होऊन तुम्हाला माझा फोटो दाखवते. तुम्ही पाहू शकता, जवळजवळ शूटही झालेला आहे. तोंडाला पूर्ण कलर लागला होता आणि तो कलर मी वॉश करून घेतलेला आहे. तरीसुद्धा हा मेकअप तुम्ही पाहू शकता ना, डोळ्यांचा म्हणजे बऱ्यापैकी अजूनही राहिलेला आहे. 2-3 तास झाला आम्ही शूट करतोय, ते पण उन्हामध्ये. तरीसुद्धा मेकअप तसाचा तसा आहे, कारण मला सिंपल हवा होता, कारण कलर लागल्यावर सगळं जाणारच होतं. मला असं वाटलेलं की सगळं जाईल, पण तसं नाही झालं. बऱ्यापैकी म्हणजे खूप मेकअप तसाचा तसा आहे. पाहू शकता तुम्ही. तुम्हालाही हा लुक जर क्रिएट करायचा असेल तर नक्की माझा व्हिडिओ पूर्ण पहा, स्टेप बाय स्टेप फॉलो करा. तुम्ही असा व्हिडिओ बघू शकता. तर चला, पुढच्या व्लॉगमध्ये भेटू. तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बाय.